लाल लाल कलरची सरकी सरकीचा कलेरी लाल चल माझ्या सोबत चाल सरकी लावाला चल हे चल माझ्या सोबत चल वावरात चल सरकी लावाला चल 200 रुपये रोज देतो तुला तरी चल माझ्या सोबत चल सरकी लावाला चल अर सरकीचा कलर तर काळा राव काय आहे ना सरकी लावली पण आता उगानच नाही हो तिथं सगळ्या गावातल्या लोकांच्या सरक्याला बोंड बी नाही तरी माझ्या सरकी आणखी उगलीच नाही कोणी जादू टोना केला काय कोण जादू टोनाच करायला दिसतो लिंबू मिरची बांधली काय कोण माझ्या सरकीवर कोणतरी होय मोदीजीनं तर नसं केला ना माझ्या सरकीवर जादू टोना नाही म्हणजे त्याची सरकी उगासाठी माझ्या सरकीवर जादू टोना केला असं कोणता आहे ना त्याची सरकी लवकर येणं मग येणारच नाही एक काम करतो आता त्यालाच फोन लावतो हॅलो नमस्ते शुभम जी. आता नमस्ते पमस्ते घाला खड्ड्यात मला सांगा बाई सरकी कस काय निघली हा तुम्ही काहीतरी केलं का माझ्या सरकीवर जादू टोंगा केला का माझ्या सरकीवर हा तुम्ही जाऊ राहिले माझ्यावर तरी मला सकाळपासून भुचके कस काय लागू राहिल्या सांगा पटकन माझी सरकी कस काय निघली अरे शुभम जी मुझे कैसे पता आपकी सरकी कौन नहीं होगी. हा तुम नाही पता तुम्हाला कस काय नाही म्हणजे सगळं हे सगळं तुमच्या हातात आहे पोस्ट पाडणं ते सगळं तुमच्या हातात आहे मग सरकी कस काय निघली ते सांगलं कस का तुमच्या हातात नाही तुम्हीच काहीतरी जादू टोंगा केला काय कोण माझ्या सरकीवर सांगू राहिलो तुम्हाला बरं की मी तुम्हाला सांगतो मी पाहिलं ना एक सरकीचं पुढे घ्यायचंय ना मी तर ती एक आणखी लहान सरकीच पुढे निघायचंय त्याला मी पिल्लू म्हणते पिल्लू सरकीच पिल्लू निघला असं म्हणते आता ते पिल्लू बी निघा नाही आणि सरकी पाहिल्यापेक्षा कमी येऊ राहिली तुम्ही मला तर वाटतं ना तुम्हीच काहीतरी केलं नाही याच मला असं वाटतं ते पिल्लू काढून सगळ्या थैल्यातले पिल्लू काढून तुम्ही तुमच्या वावरात लावून दिलेले काय कोण आणि ते सरकी पण थोडी थोडी कमी करून तुमच्या वावरात लावलेली वाटतं. अरे शुभम जी ऐसा कुछ नहीं है. हा असं कुछ नाही आहे मग बाकीच लोक सरकी कस काय उगली मला सांगा ना नाही सगळे गावातले लोक शेजारी पाजारी सगळे सरकी या चालले वावरामध्ये आणि माझी सरकी नाही उगले आणखीन तुम्ही जादू टोंगणा केला काय कोण माझ्या सरकीवर कस काय नाही माझी सरकी तुम्ही सगळ्यावर जा ना तुम्ही मग एक ठेवच काऊन जाऊ राहिले नाही मग एक ठेवच काऊन जाऊ राहिले तुम्ही चला ना तुम्ही सगळ्यावर जळा ना सगळे लोक सरकी उगली मैच कस काय नाही उगली मग हा बा तुम्हाला सांगतो उद्या वट पौर्णिमा आहे पा तर बाया काय करते 7 जन्मी तेच नवरा भेटा म्हणून वडाला असं 7 दोरे गुंडाळ त्या 7 बार येडी मारून दोर गुंडाळ त्या प्या काढून ठेवत्या पण मी काय म्हणतो त्याला तेच नवरा पाहिजे ना नवऱ्याला ठेवायला बांधून सोलीना बांधा चराटाना बांधा त्या बिचारा वडाला काय बांधून ठेवतो तुम्ही आणि कस खेळ बाबा नवरा 7 जन्मी पाहिजे त्या वडाला बांधून गुंडाळून ठेवते ते दोरी नवऱ्याला ठेवून मला बांधून मग बरोबर मग तुझी नाही काही चुकला असेल ना मग तुम्ही 2 तोंडात आणा भाऊ आणि पुन्हा काही बायका आहे ना उपवास पण धरत्या 7 जन्मी तेच नवरा भेटा म्हणून पण बाबा तुम्ही आधी नवऱ्याला विचार ना उपवास धरायच्या आधी तेव्हा जर ह्याच जन्मी जर भांडे घासू काटाळा असेल तर मग पुढच्या जन्मी काय भांडे घासाल तर ताकद राहील त्याच्यामध्ये आणि हा मोदीजी तुम्हाला सांगतो तुम्ही आता काही बाय आहे ना वट पौर्णिमे दिवशी गळ्यात असे दागिने लगेच सोन्याचे पोथी ते लगेच सगळं घालून त्या गळ्यामध्ये पण त्याला म्हणा जरा सोयनं राहा दुसऱ्या बायानं जर पाहिलं त्याच्या गळ्यातलं सोनं ते म्हणून तुम्ही जासान 7 जन्मी तेच नवरा पाहिजे मागाला पण दुसऱ्या बायानं ते सोनं पाहिलं ना त्या म्हणतील देवा मला पुढच्या जन्मी हिचाच नवरा भेटू दे हिचा नवरा लय सोनं घेऊन देतो त्याच्यामुळे जास्त सोनं घालून जाऊ नका बाजारचं घाला बाजारचं बाकीच्या बाया म्हणतील ना देवा मला हिचा नवरा नको हिचा नवरा बाजारचं सोनं घालून देतो नाही बरोबर आहे मोदीची माया मला वाड्यावर तुमचं मुलं माझ्या सरकीच पुळा चढ सरकीत सांडून गेली नाही मोदीजी बरोबर आहे मायावाला काही चुकला असला ना तर तुम्ही बिंदास मला किलोभर पेढे खाऊ घाला. नहीं शुभम जी आपका एकदम बरोबर है. बरोबर आहे मग सांगा ना माझी सरकी कस काय नाही उगली बाकीच्या लोकांची कस काय उगली सरकी ते कापूस चालले मग माझी सरकी कस काय नाही उगली तुम्ही जादू टोंगणा केला नाही माझ्या सरकीवर मला काय माहित नाही का माझी सरकी कस काय नाही उगली सांगा तुम्ही मला तुम्ही जादू टोंगणा केला काय कोण माझ्या सरकीवर लिंबू मिरची बांधली काय कोणी इथं कुठतरी अहो मोदीजी तुम्हाला सांगतो म्या पावसाळा लागला म्हणून काय केलं माहितीये का म्या 2000 रुपयाचा रेनकोट विकत आणला पण रेनकोट विकत आणला आणि पाऊसच बंद झाला मला तर वाटते पावसानं नुसतं मिस कॉल द्यायला काय कोण मी एवढं आलो म्हणून नुसतं मिस कॉल द्यायला वाटतं ना आणखी फोन करायचं बाकी कोण अहो मोदीजी आता बाया काय करते माहितीये का 7 जन्मी तेच नवरा भेट म्हणून वराला दोऱ्या गुंडाल त्या पण मी काय म्हणतो ते नवरा जर ह्याच जन्मी कटाळला असेल तर काय फायदा ते पुढच्या जन्मी भेटून सगळे बैल झाले बैल बायकोचे बैल मला तर वाटतं ह्या बघून ना लग्नच नाही करावं माणसांना ते सोडा मोदीजी तुम्ही मला सांगा
मग सरकी कस काय नाही उगली? नाही मी सोयाबीन पेरून ठुली, तूर पेरून ठुली, सगळं लावून ठुलं मी, पण सरकी बी उगली नाही आणखीन. मला तर वाटतं तुम्ही तुरीवर आणि सोयाबीनवर बी जादू टोंगळा करणार काय कोण? तुम्ही सांगा माहिती सरकी कस काय उगली? तुम्ही जळू राहिले काय कोण? जळू राहिले तुम्ही? आजकाल सगळेच जळू राहिले माझ्यावर, लयच जळू राहिले लगे. माहिती सरकी कस काय उगली सांगा तुम्ही मला. तुम्ही सांगता का कसं करता? नहीं नहीं शुभम जी, ऐसा कुछ नहीं है, उगेंगी आपकी भी सरकी पाउस आने के बाद। पाऊस आणणे के बाद मोदीजी तुम्हाला सांगतो ह्यो पाऊस बी असा आहे ना, धबा धबा येणच नाही, धबा धबा येणच नाही, मूळ 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 पडून राहिला. धबा धबा सरकी उगण नाही, पण ते सरकीला जादू टोना करून ठेवलं तुम्ही. पावसा पाडण नाही, धबा धबा मूळ 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 लहान लेकरू मुतल्याने पडून राहिला. मोदीजी तुम्हाला सांगतो या पावसाचं सगळ्यात जास्त दुःख कोणाला होतं माहितीये का? मी आम्हाला शाळेतल्या पोराला दुःख होतं या सगळं पावसाचा सगळ्यात जास्त. कस काय? धबा रातभर पोच चालत राहतो बरं का, सकाळी पण पोच चालत राहतो, आणि आई शाळेत जायची टाइम आला लगेच पाऊस बंद होऊन जातो. मग जाणं पडतं आम्हाला. लय दुःख होतं मोदीची, काय सांगा तुम्हाला. लय असं पाऊस बी आमच्याच मागला गेले, आमची शाळेत टाइम झाला लगेच उघडून जातो. तुम्हाला काय कळणार मोदीची? लय दुःख होतं. पहा ते पाऊस रातभर चालत राहतो, आणि आईने आमची शाळेत जायचं टाइम झाला लगेच उघडून जातो. मला तर काय वाटतं माहिती का, तुम्हीच बंद करता काय कोण तिकडून पाऊस? आमच्या शाळेत टाइम पाहून आम्हाला शाळेत झालं हे कोण तुमचं? मला तर वाटतं तुम्हीच बंद करता काय कोण तिकडून. मला तुमच्यावर 100% भरोसा येऊ राहिला. 100% मला तुमच्यावर भरोसा आहे. माझ्या सरकीवर पण तुम्ही जादू टोंगळा करू राहिले काय कोण तिकडून. म्हणजे एक तर शाळा टाइम पाऊस उघडी ना, सरकी लावली त्याच्यावर जादू टोंगळा करू राहिले. मला 100% तुमच्यावरच भरोसा येऊ राहिला. पहा आता सगळ्या गाव लोक सरकी उगली आणि माहिती कसं काय नाही उगली? मग सांगा तुम्ही जादू टोंगळा केला काय कोण माझ्या सरकीवर? त्याच्यामुळे तुम्ही सरकी उघडणे माहितीये का? एक बात बताइए शुभम जी, आपने कब लगाई थी सरकी? सरकी सरकी आणखीन लावणच चालली आहे. हे काय सरकीच लावून राहिलो मी. नेमकं सरकी लावत होतो म्हणजे उगली नाही अजून, म्हणून मी मदत बसलो ना, तुम्हाला फोन लावला. सरकी लावता लावतात मी तुम्हाला फोन लावला मदतच. थोडशी कट लावली आणखी लवट लावत राहिली मदतच. तू उठून तुम्हाला फोन लावला मी, थोडशी लावले आणखी लमोटी लावत राहिली मी सरकी. शुभम जी मग कशी उगन तुमची सरकी? कशी उगण म्हणजे जमिनीतून उगणं सरकी? कशी उगण काय? जमिनीतून उगणार सरकी म्हणजे सरकी लावला उगत नसती काय? आणि मग शेजारच्या वावरात कसं काय उगली सरकी? अरे त्याच्या मागच्या वर्षी सरकीची ब्या उगल्या काय कोण? मग तरी म्हणलं त्यानं सरकी लावली नाही, कसं काय उगली ते सरकी? तसं सांगा ना मग तुम्ही. सरकी लावल्याशिवाय उगत नाही. मी कंपूत झालतो ना, कंपूत कसं काय उगत नाही म्हणलं माझी सरकी. हॅलो हॅलो सांगा ना कसं काय उगत नाही? हॅलो हॅलो तुला काय? अरे तुला कोण मोदीची फोन? एक काम करतो मी आता मी देतो एवढी पण सरकी लावून एकदा देतो लावून येईन माझ्या सरकी मी बघून. बरं मी काय म्हणतो मंडळी, तुम्ही काय करा, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि ती बाजूची घंटी वाजून द्या, आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा हे व्हिडिओ, आणि मोदीजीला बी शेअर करा. मग मोदीजी म्हणते ना याची सरकी कसं नाही उगली, पाऊस सोडते ती वरून पुन्हा त्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवून तुमच्या स्टेटसला लावा, स्टेटसला व्हॉट्सअप ग्रुपला द्या तुमच्या पाठवून. मी घेतो एवढी सरकी लावून ये तुम्ही. लाल लाल कलरची सरकी, सरकीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, कोणी भेटाना नाही सरकी लावाला चाल. लाल लाल कलरची सरकी, सरकीच कलरचा काळा आहे.